निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. झालं का जेवण तुमचं? नाही नाही, अजून आज उशीर झाला जरा. अरे बापरे. हा हा, मग आता सांगू ना अनुभव. हो सांगा सांगा. हो, काय झालं मग? म्हणजे ताटावरच तुम्ही होती ना. नाव सांगू शकता का? हो सांगते ना. म्हणजे सांगा सांगा. त्यात मला काही प्रॉब्लेम नाही. हा सांगा ताई. मी कुमारी सुशीला उर्फ सीता दशरथराव बिडकर आणि माझी लहान बहीण बेबी उर्फ मंगला दशरथराव बिडकर हा आणि आम्ही मुक्काम पोस्ट पुसला, तालुका वरुड, जिल्हा अमरावती हा येथील आहे. म्हणजे आम्ही अमरावती जिल्ह्यातला आहोत. आम्ही 100 किलोमीटर लांब आहोत अमरावती पासून. हा हा हा. तर आम्ही नाही का ताई दोघी बहिणी शेती करतो. हो. म्हणजे आम्हाला आई नाही वडील नाही. तर असं काल आज नाही गेले, बरेच जणाला वाटते आई नाही वडील नाही, तर असे गेले असतील 2-3 वर्षापूर्वी. हा. पण वडिलांना माझ्या 14 वर्ष झाले जाऊन. बाप. 14-15 वर्ष. हा, 2009 ला वडील गेले आमचे. हा आणि 2012 ला आई गेली. म्हणजे आईलाही 13 वर्ष झाले. हो. बापरे. हा, तर वडील पण होते तर वडील कसे फार व्यसनीच होते. हा. म्हणजे खूप व्यसनी होते. आणि मग असे चांगले होते, म्हणजे नॉलेज वगैरे होतं, हुशार होते. पण काय माहिती, जेव्हा दारू प्यायचे दिमागच खूप त्यांचा फिरायचा. बाकी हुशार होते, म्हणजे दिसायला सुंदर बिंदर होते. पण काय आईला फार आयुष्यभर मारलं त्यांनी. म्हणजे इतके मारायचे की असे अंगावर नाचायचे ते जोड्याचे पाय बी घेऊन. बापरे. आणि हा, खूप मोडून ठेवलं. म्हणजे शेवटपर्यंत ती अशी हात मोडला, हे मोडलं, कंबर निघाली खूप. हा, प्रचंड त्रास. पण ती खूप म्हणजे होती. म्हणजे आम्ही आईला अजून पण मानतो. जसं देव महापुरुषांना तर देवापेक्षा जास्त मानतो ना, तसं माझ्या आईला पण आम्ही मानतो. बरोबर बरोबर, खरंय. हा, म्हणजे कसं पॉसिबल आहे आता, एक लेकरू पोसणं होत नाही बायांकडून. खरंय. म्हणजे हा, आणि मारपीट होते, काहीतरी दुसऱ्याच माणसासोबत काही करते ना, आई वडिलांचं. पण माझी आई, तिला तिकडनं पण सहारा नव्हता, म्हणजे भावांकडून वगैरे. हा, तर ही सकाळी याच्या घरचं मागून आणायची, 5 पोळी खाऊ घालायच्या, संध्याकाळी त्याच्या घरचं मागून आणायची. मग कुठं त्यांचं 3-3, 4-4 महिन्याचं ते उसणं वगैरे द्यायची. म्हणजे हे खूप. आणि एका दिवाळीला तर काय झालं, म्हणजे 93ची दिवाळी असेल ती, 93 सालाची. 93-94 साल, म्हणजे आतापासून किती वर्ष आधी. आणि फार छोटं छोटं होतं. तर वडिलांना काय झालं, दिवाळीच्या दिवशीच वडिलांनी 3-3:30 वाजता घरावर टीना होत्या, सर्व टीना काढल्या, सर्व भांडे कुंडी घरातले नेले. आम्ही नेऊन होतो, ते छोटं छोटं होतं, आम्हाला खूप मारहाण केली आणि सगळं विकलं. हा, तर आमच्या घरामध्ये काहीच नव्हतं, म्हणजे भांडे, म्हणजे चमचा पण नाही पोहे खायचा. हा, पोहे खायचा चमचा नाही. आम्ही तिथेच दुसऱ्याच्या प्लॉटमध्येच होतो वडील असताना. पण त्यांनी विकल्यावर मग त्याच प्लॉटमध्ये राहायचो. तर पूर्ण वरचं आकाश आणि खाली आमची जमीन. आमच्या घरी काहीच नाही. म्हणजे मग हा, वडिलांचं जे होतं ब्लँकेट नाही, काहीच नाही. मग शेजाऱ्यांची एक ते फारी, आणि मग सगळ्या बहिणी खाली, तेच वरते. तसं आम्ही 6 महिने तसेच उघड्यावर काढले. म्हणजे माझ्या आईची खूप कमाल की 5 पोरी घेऊन ती एकटी. हा, आणि मग तेव्हाही काही नव्हतं, म्हणून याच्या घरचं सकाळी कोपर आणणं, त्याच्या घरचा तवा आणणं, म्हणजे एका घरचं सगळं भेटत नव्हतं ना. बरोबर आहे. तोही काळ खूप होता ना. म्हणजे आता सारखं जसं एका घरात 3-3 सामान असते, एकच सामान 3-3 असते, तसं नाही. आणि त्यात खेडगाव. तर म्हणजे असं सगळं, मग आम्ही सगळ्या बहिणी होतो तसं कामाला जायचो, अगदी छोट्या छोट्या वयापासून. हा, आणि मग एक एक वस्तू घेतली. आणि मग आम्ही काय केलं, मग थोडंसं झोपडं बांधलं पैशाने तिथे. आणि शाळा शिकलो. आणि मी तर BA आता इंग्लिश लिटरेचर मध्ये. कमाल आहे ना ताई तुमचं. तुम्हाला सॅल्यूट आहे. तुमच्या त्या बातम्यांवर मी बघते, तर खरंच सॅल्यूट आहे तुम्हाला. हा, आणि माझी लहान बहीण 12वी आहे, 2 नंबरची BSc कंडेऱ्यात. आम्ही सगळं असं कमाई करत होतो, घरात सामान घेत होतो. आणि मग आई आजारीच होती माझी.
आईला इतकं मारून मारून हे केलं तर तिच्याकडून काही होत नव्हतं. ती नेहमी नेहमी आजारी राहायची. आणि मग असे 5 वर्ष वडील वेगळे राहिले, परत आमच्या जवळ त्या झोपड्यामध्ये आले. हा आणि मग आले तर मग माझ्या बहिणीचं लग्न झालं सगळ्यात मोठीचं 2000 मध्ये. मग तिच्या घरचे येतील म्हणून आम्ही घर बांधलं इकडे. आता जिथे घर आहेत ना, आता हल्ली ते घर बांधलं 2000 साली. म्हणजे आता त्या घराला आमचे 24 वर्ष झाले. आणि मग 2000 साली म्हणजे आता 24 वर्ष झाले. मग तिला मुली झाल्या, मग तिच्या डिलेव्हऱ्या पण आम्हाला कराव्या लागल्या. मुली पण इथेच, तिच्या घरचं फारसं बरं नाही तर मुली पण इथे लहानाच्या मोठ्या इथेच ठेवून घ्यायचो 4-5 वर्षपर्यंत. मग 2008 मध्ये माझ्या 2 नंबरच्या बहिणीचं आम्ही लग्न केलं. आणि मग शेती वगैरे करत होतो. तर वडील काय करे, वडील येतच नव्हते ताई. आणि पीक विकायला ते तयार, म्हणजे कापूस सगळं वेचून आणा, सगळं करा, सगळा खर्च करा, पण जा डोक्यावर आणा. 10 किलोमीटर लांब आहे शेती. बापरे. आणि 10 किलोमीटर लांब असून त्या जंगलामध्ये सर्वच आहे. पट्टेदार वाघ आहे, अस्वल आहे, रोही आहे, डुक्कर आहे, सगळं आहे. जंगल भाग आहे सगळा. आणि सगळं आपण आणायचं. वडील फक्त सौदा बाहेर करून टाकायचे, विकायला माल ते जायचे. म्हणजे एवढं महाभारताचं युद्धच व्हायचं घरात. आणि काही कष्ट केलेले तुम्ही आणि त्यांनी असं उडवायचे पैसे, तर साहजिकच भांडण होणार. आणि लोक कसे असते, लोक म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी आपण म्हणतो ना, पडलेल्या घराच्या विटाही पुरत नाही लोकांना. तर लोक त्यांच्याजवळ पैसे असले की 10 माणसंच मागे राहायचे, काही चुगल्या सांगायचं, तू मालक आहे. ते स्वतःही हुशारच होते. तू मालक आहे, आपल्यालाही म्हणा, आपण म्हणा की आमचा माल घेणार आहे, तुम्ही कोणतं, तो मालक आहे, त्याच्या नावाचा 7-12 आहे. म्हणजे इतकं आता हे कापूस बिपूस तर घरातली गोष्ट आहे ताई आपल्या, पण संत्रा माल तर शेतातला आहे. की तू माणूस मागच्या मागे सौदा करतो आणि तोडही घेऊन जातो. जेव्हा समजलं ना आपल्याला, मग माझ्या बहिणी होत्या मोठ्या, मग त्या काय करायच्या, त्या जायच्या, ते माणसं हाकलायच्या. म्हणजे तुम्हाला सांगतो, वडील होते तोपर्यंत प्रचंड महाभारत, संकटांना तोंड देत राहिले. हो खूप. आणि त्या एका माणसामुळे इतके होते की लोक दुश्मन बनायचे आपले. बरोबर. म्हणजे त्याचा माल आहे आणि इतके मारायचे, ते दारू पेले की रात्रभर झोपूच नाही द्यायचे. आईला मारण, हिला मारण, लाईट बंद करण, लाईट चालू करण, हे भांडा आपटण, ते भांडा आपटण. आणि असं नाही, आम्ही इतकी देवधर्म करायचो आम्ही. आणि मी तर आठवड्यातून 4 उपासच करायची ताई. लहानपणापासून. मी तर माझी बॉडी केंडूनच टाकली ते उपास करून करून. सोमवार, गुरुवार, संकष्टी, एकादशी. लहान वयात तर एवढी देव. आता तर माझे रामेश्वरम आणि बद्री केदार धाम पण झाले. अरे बापरे. 2008 मध्ये रामेश्वरमला गेली 15 दिवस. म्हणजे एक गाव नाही, आजूबाजूचं पण. आणि 2011 मध्ये बद्री केदारला जाऊन आली. अरे वा. तर असं सगळं झालं. देवाचे बरेच साक्षात्कारही दिसले. तर मग माझे वडील असे ऐकेच नाही. मग 2000 पोरं पण पाहायला जायचं, बा पोरी लग्नाले आहे बहिणी. तर आम्ही जसं आता आम्ही बीडकर फॅमिली, तर बाकीच्यांना म्हणावं लागे आम्हाला, दादा जा त्यांच्यासोबत गोड गोड राहा लागे, पोटात घुसून राहतो, त्यांच्याकडे एक्स्ट्रा काम करा लागे शेतामध्ये. आणि मग ते जायचे, दादा ह्या पोराचा निरोप आहे, मग जायचे. असं करून लग्न झालं आम्ही 2 नंबरच्या बहिणीचं. आणि म्हणजे सगळं केलं असतं, म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतनं सगळ्यांना जीव वगैरे घातलं व्यवस्थित. म्हणजे आज मोठा पडतो तर सगळं मोठं करावं लागते आपल्याला. बरोबर. आणि नाव ते आम्ही सांगायचो वडिलांनी केलं, पण अक्षरशः सगळ्यांना माहिती आहे पोरी सगळं करते म्हणून. बापरे. बघा. असं सगळं. आणि तिचंही केलं, पण ते बरंच नाही. तिलाही म्हणजे त्रास 10 वेळा येणं, एवढं मानसिक टेन्शन होतं. आणि त्याच पिरियड मध्ये वडील पण आजारी होते माझे. मी त्यांना नागपूरला घेऊन मेडिकलला जायची वगैरे. 6-7 महिने आजारी पडल्यावर जरा नरम पडले की नाही? नाही, त्यांचा रुतबा नाही ते, म्हणजे होतेच नाही, नरम नाही होते ते. नाही का? नाही. नाही, त्यांचा वेगळा रुतबा होता त्यांचा. त्यांना फार झेलावं लागे. म्हणजे इतकी कसरत लागली की पूर्ण 4 बहिणीची कसरत लागली त्यांना झेलण्यामध्ये. बापरे. लहान 4 बहिणी, म्हणजे मोठीचा रोल नव्हता 5 पैकी मोठीचा, पण पूर्ण 4 बहिणीची खूप रोल. मला तर प्रत्येक वेळेस मला मेडिटेटरची भूमिका, की माझा काही रोल नाही बाबा तुमच्या इस्टेटीत आणि नाही. पण मला बहिण्यांची बाजू घ्यावं लागायची ना, कारण त्या काम करायच्या. आणि कुठेही त्यांनी विकताक केली की त्यातला काही भाग त्यांना समजावून समोरच्यांना, काका तुम्ही असं करा, इतका भाग बाबाला देऊन द्या, ते शांत राहतील, बाकीच्या बहिण्यांना द्या.
आई गं. असं प्रत्येक वेळेस. आणि त्याचं सगळं आईला मारहाण, तू पोरी बिघडवल्या, म्हणजे स्वतः ते हो. बिघडलेले, पण ते माणसांचं असं असते, तू पोरी बिघडवल्या. बघा. आणि एवढंच नाही तर कोणासोबत वाद जरी घातला ना, तिथून आणायचं, त्या लोकांना समजायचं, तुम्हाला माहित आहे नाही बाबा असेच आहे. हा. म्हणजे असं सगळं आयुष्यभर असं बरोबर. आमच्यासोबत तो प्रकार चालला. हा. आणि मग त्या बहिणीच्या मोठ्या बहिणीचंही बरोबर नव्हतं. म्हणजे खूप त्रास, 2 नंबरचीचंही बरोबर नव्हतं. तिचाही अरे. प्रचंड त्रास. मग त्यात वडील आजारी पडले आणि मग आजारी पडल्यावर मी त्यांना मेडिकलला वगैरे घेऊन गेली हा. नागपूरला. आणि मग तिथून आल्यावर मग 2 नंबरच्या बहिणीची डिलिव्हरी झाली, तर थोडं वडिलांकडे दुर्लक्ष झालं. हा. म्हणजे ते आता व्यसनी होते, बरोबर. काही पण होते, पण आपले वडील होते ना, आई तर गं. त्यांना सोडता येत नाही होतं. आम्ही खूप काळजी करत होतो बापरे. त्यांची. हा. आणि म्हणजे लोकांचे बोलणे पण खाल्ले, पण तरी आमचे वडील होते ना ते. मग आणि त्यांना मग किंमत होती का तुम्ही एवढी काळजी घेत होते तर? नाही चांगली राहिली की बरेच वेळा वाटते की माझ्या पोरीसारख्या पोरी नाही. मला तर म्हणे तू कुठेही झेंडा फडकवशील. आई गं. असे म्हणायचे. असे म्हणे ते. हा. म्हणजे असे बोलायचे ना ते. कुठं काही झालं की त्याला तू दाखवलं नाही. आम्ही शांत राहायचो ना घरात, वडील पण चांगले नाही. आणि शेजारी पाजारी झगडा झाला, शेजारी खूप त्रास द्यायचे. होय. बापरे. त्यांच्या समोर शेजारच्याने खूप मारलं माझ्या बहिणींना दोघीला, अय्या. फोडून काढलं. तर वडील म्हणे मी जातो पोलीस स्टेशनला रिपोर्ट देतो. म्हणे बाबा तुम्ही नका जाऊ. तर मला जाऊ देत नाही, माझ्या पोरीला मारलं असं. हा. हा. म्हणजे तुम्ही तसे वागता म्हणून शेजारचे तसे वागते असं बरोबर. म्हणणं फायदा घेतात लोक. फायदा घेतात. खरंय. तर म्हणून जाऊ नका. पण त्यांना राग यायचा. मग वडीलही वारले 2009 मध्ये. आई गं. 14 दिवस आधी ते वारायच्या 14 दिवस आधी बहिणीला मुलगी झाली. आता ती 9व्या वर्गात आहे. अरे वा. नूपूर. हा. नूपूर हा. ती झाली. मग 11 मध्ये आमची आई वारली. आणि मग असं आम्ही मग 4 बहिणी आणि 1 लेकरू असं राहायचो. ती बहिणीकडेच राहायची. हा. आणि मग 2014 मध्ये आम्ही आई आणि बाबा गेल्यावर 3 नंबरच्या बहिणीचं लग्न केलं. बापरे. तर ती फार म्हणजे दिसायला आता फार सुंदर दिसते आणि लहानपणी फार सुंदर होती. हा. पण इतके काम करायचे ताई बहिणी की घराचं प्लास्टर सुद्धा केलं त्यांनी. आई गं. इंधन सुद्धा फोडे, रात्रभर पाणी ओले, सगळे माणसापेक्षा जास्त काम करे. तर मग रात्रंदिवस उन्हामध्ये राहणं, रात्री 2-2 महिन्याची घर नाही दिसे, शेतातच राहे, तर चांगल्या नाही दिसत. तर समज काही बोले ताई की तुम्हाला कोण करणार, तोंडावर बोले. बापरे. म्हणजे प्रचंड आम्ही टॉर्चर ऐकलं की तुम्हाला कोण करेल, तुम्ही रात दिवस वावरात राहता, पोरीबारी वावरात राहते काय. आणि पाहुणे पण यायचे ना पाहायला, तर सांगून द्यायचे त्या रात दिवस वावरात राहते कोणी काही. पण तिचं नशीब चांगलं किंवा कर्म चांगलं, तिला खूप चांगला भेटला. अरे वा. तिच्यासाठी खूप चांगला. म्हणजे ती कमी शिकलेली, परिस्थितीमुळे ती शिकली नाही, पण तिच्यापेक्षा जास्त शिकून आहे तो माणूस. आणि घरदार सगळं व्यवस्थित, खऱ्याचा शोक नाही असा. म्हणजे सांभाळून आहे सगळा संसार. त्यांचा आपला त्यांचा. ते पण मोठी गोष्ट आहे ना, त्यांचा सांभाळून. खूप मोठी, आमच्यासाठी तीच खूप मोठी गोष्ट आहे. खरंय. आणि मग तिचं झालं 2014 मध्ये. आम्ही खूप चांगलं लग्न केलं, म्हणजे खूप मोठं केलं. आणि म्हणजे खूप मोठं, आम्ही सगळे कार्यक्रम असे खूप मोठे केले. आई बाबांच्या तेरव्या पण खूप मोठ्या, सगळ्यांना वाटायचं कोण करते एवढं सगळं नियोजन. तर गावातले लोक सांगायचे त्या पोरीच करते असं. म्हणजे सगळ्यांना कुठं ताट वाटते, प्लेट नाही व्हायचं, सगळं असं नियोजनपूर्वक असायचं आमचं. तर ते पण लग्न मोठं केलं. आणि मग सगळे पाहुणे एकमेकाला विचारायचे की म्हणते पोरींना कोणीच नाही, आणि एवढे सगळे लोक कसे येते, एवढं सगळं कसं असं, ते सगळे विचार करायचे. चर्चा अशीच व्हायची की त्यांना कोणीच नाही, त्यांना आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, कोणी नाही. आणि पण मग ते कार्यक्रमामध्ये सगळे दिसायचे आणि सगळे एकमेकाला विचारायचे तुम्ही कोणाकडून, सगळे सांगायचे पोरीकडून. आणि मग ते चर्चा करायचे, ते पोरींना म्हणते कोणीच नाही, आणि तुम्ही सगळे कसे, असं झालं ते. आणि मग 2014 पर्यंत असं बरं होतं. आणि मग त्याच्यानंतर माझी 2 नंबरची बहीण, जे आम्ही 2 नंबरचीच लग्न करून दिलं. आणि ती इथं आहे, खूप चांगलं पोरीला तिला वागवलं. काय झालं काय माहिती, तिने डोस घेतला नवऱ्यापासून, आणि ती म्हणे मी त्याला घरात येऊ देईन, त्याला बोलन.
अरे हा बापरे. मग फोन लपवला. मग मी दिलेलाच फोन होता. म्हणून तुझं लग्न करून देतो दुसरं. हा, पोरगी म्हणे कोण सांभाळेल. म्हटलं आम्ही सांभाळतो. आमचं झाल्यावर आपण आजकाल पोरींना लॉजिंग बोर्डिंगला ठेवतो चांगल्या चांगल्या शिकायसाठी. म्हणून सगळा खर्च करू, पोरीला डॉक्टर बनवू. बरोबर. ती ताई आमचं काही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. अरे अरे. हा आणि एवढंच नाही तर ती काय करे, नुसतं मारे. म्हणजे आम्ही दोघीच बहिणी, मी 4 नंबर आणि माझी लहान बहीण. हो हो. तर ती नुसतं मारे ताई, इतकी मारे, तुम्हाला? पड. हो आम्हाला दोघीलाही. हो. हा आणि आम्ही दोघी मिळून तिला पाहू शकलो असतो, पण आम्हाला हेच समजेना ही अशी का वागते. अरे अरे अरे. हा ही अशी का वागते. मी तर एवढा देव करायची बापरे, गजाननाचं पारायण वाचू दे, संतबाबाचं वाचू दे, म्हणजे खूप करायची. ही अशी का वागते कळायचंच नाही. हा. म्हणजे प्रचंड त्रास, नुसतं मारायची. सगळे गालं बोकडून काढायची नकाने, दात होत खाऊन मारायची. मग माझ्या ते 3 नंबरच्या बहिणीचं जिचं लग्न झालं ना, तिला मुलगा झाला. ते मुलगा झाला तर 7 दिवस मी सगळं केलं, ते दवाखान्याचा खर्च हे ते. आणि त्या दोघीला एकाच गावामध्ये दिलं. अच्छा. हा हा. आमच्याकडच्या लोणी गावामध्ये हिलाही दिलं होतं 2 नंबरला आणि 3 नंबरलाही त्याच गावामध्ये दिलं. तर जिचा डिवोर्स झाला त्या 2 नंबर जिच्या नवऱ्याने तिचं लग्न मोडायची खूप कोशिश केली, पण ते नाही मोडलं. हा आणि मग ही तिच्यासोबत पोरासोबत ते डिलिव्हर झाल्यावर गेली आणि तिकडून आली ताई आणि मला मारता मारता माझा हात मोडला. अरे 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 अरे. हा बापरे. हात मोडला. त्या दिवशी माझ्या घरी माझी मोठी बहीण होती, तिच्याला पोरी होत्या, पोरींना घ्यायला आली होती आणि आम्ही दोघी शेत पेरून आलो आणि फोन करू दे नवऱ्याला, फोन करू दे म्हणून मी म्हटलं तुला फोन आमचे नाही भेटत. तर आल्या आल्या मला इतकं मारलं की माझा हातच मोडला. बापरे. हा त्याच्यानंतरही आम्ही तिला मोठ्या बहिणीला गाडीत बसून दिलं. आम्ही दोघी बहिणी दवाखान्यात गेलो. म्हणे ऑपरेशन करायला लागते. आणि मग म्हटलं ऑपरेशन नाही, साधं प्लॅस्टर जा. घरी आलो आणि मग ती अजून इतकी तमाशा करे, भीतीवर डोकं आपटे, रडे. म्हटलं ऑपरेशन सांगितलं तर मी जीवाचं कमी जास्त करतो म्हणे. मग आता आम्हाला लाजही आली ना की इतकं मोठं मजबूत घर मदार निर्माण केली आपण एका घराची. तर घरच नव्हतं ना, आपण संस्कारही दाखवत होतो ना इतरांना. तर ही अशी तमाशे करते तर आम्ही शांत राहायचो, चूप राहायचो, कोणाला काही बोललो नाही. 4-5 दिवसांनी नागपूरला जाऊन ऑपरेशन करून घेतलं. अरे बापरे. हा खर्च आला. पुढून आल्यावर आम्हाला शांत नाही राहू दिलं. आम्ही दिसलं की ती तमाशाच करे. मग आम्ही मंदिर घुमव की आपल्याला कुठे शांत. म्हणजे इतके. त्याच्यानंतर जे मग ही गोष्ट जून महिन्यामध्ये ऑपरेशन झालं माझं आणि ती आम्ही दोघी एका ठिकाणी झोपो, मी आणि मंगला. तर ती रात्री त्याच ऑपरेशनच्या हातावर पाय द्यायची, अशी दाबायची. इतका त्रास की म्हणजे खाऊ पण नाही देत होती. अशी माणूस कसा करते अशी जीव पण नव्हती देत. तिच्या पोरीलाही त्रास. रात्र चालली मी विहिरीवर चालली, मी बाहेर चालली, नुसतं तिला सांभाळा. माझा हात गळ्यात होता प्लॅस्टरचा तरी नुसतं तिला सांभाळा. मग त्यावेळेस ताई नवरात्र आला तर आम्ही खूप चिंतेत, म्हणजे मी सांगतो अक्षरशः असं वाटते की पागलच होतो काय आपण. आणि कोणाला सांगता येत नव्हतं, बदनामी होत होती. बऱ्याच हळूहळू मी माझ्या मित्रमैत्रिणीला सांगायची आणि त्यांच्यापाशी काय इतके अनुभव नाही. माझी मोठी बहीण सरळ पडली, काही सुचत नाही. तर 3:30 वाजता मला स्वप्न दिसलं की आमच्याकडे ना ती पारशिंग्याची माता आहे, अनुसया माता. तुम्ही युट्यूबवर टाकून सर्च करू शकता असं. तर ती एका घरी आली आणि मी पण होती तिथे त्या गर्दीमध्ये बसली. तर ती माता आहे नाही आता, तिची समाधी आहे आणि खूप मोठं मंदिर आहे. तर आम्ही जात असतो, मी जायची. तर ती दिसली, ती लुगड्यावाली, आणि ती फिरत होती. इतक्या गर्दीतून मला घेतलं आणि तिच्या लुगड्याच्या वट्यामधले 5 फळं माझ्या त्या ड्रेसमध्ये ती देत आहे मला एक एक एक. आणि मला इतकी शरम यायची की आपल्याला कोणीतरी विचारत नाही, ही माय एवढी मोठी देते, लोक काय म्हणतील, हे ह्या पोरी काय देवावरच जादू करते काय, असं नाही का. तर मग मी परत फळं घेतली आणि शांत बसली. तर त्याच टाइमला सेम टाइमला मंगलाला पण दिसली. आमच्या गावामध्ये स्वयंभू म्हणजे स्वतः निर्माण झालेली भवानी माता आहे.
हा तर त्या दिवशी मंगळवार दिवस होता घटस्थापनेचा आणि मंगला पण माझी बहीण मंगळवार दिवशीला जन्म झाला घटस्थापनेच्या टाइमला असं सायंकाळी. हा तर आणि 1 ऑक्टोबर तिचा जन्मदिवस असा. तर तिलाही भवानी माता दिसली. ही 2 पोरी घेऊन भवानी मातेच्या मंदिरात गेली बहिणीच्या आणि ते भवानी माय साक्षात त्या आली ते मूर्तीतून अशी साक्षात सगळं तिला नाही का पायामध्ये फुलाचे पायल, हातामध्ये फुलं, सगळे मनगटाला फुलं नाही दंडाला फुलं, तिच्या गळ्यामध्ये फुलाचे माळा असं सगळं दिसलं. आणि हे विचारून राहिली माय तू किती गुडगुडीत आहे, किती सुंदर आहे. हिने मिठी मारली तिला, तिने मिठी मारली अशी. हा किती गुडगुडीत आहे तू, नरम नरम आहे. आणि मग एक विचारलं की ह्या पोरी ऐकत नाही बहिणीच्या पोरी नाही का, तर ते म्हणे की सगळं ठीक होईल सगळं ठीक होईल अशी ती बोलली. तर मग मी अशी 5 वाजता म्हणतो हिला की उठणं मंगला, उठणं 3:30 वाजतापासून अनुसया माता माझ्या सोबत आहे अशी झोपेत म्हणून राहिली. ही म्हणते मी माझ्यासोबत पण भवानी माता आहे. हा अशी बोलली. आणि हिला त्या भवानी मातेने म्हटलं असं घरातलं ज्योतातलं दिव्यातलं तिथलं तेल घेऊन जा, सगळीकडे शिंपडून दे, काही सगळं व्यवस्थित होईल. पण रोज तमाशेच होत होती, ती काही चान्सच देत होती बहीण. तर म्हणजे खूप चान्सच नाही, स्वयंपाक करायची पुरतच नाही. बापरे. हा एकदम कसे कारणच नाही, कशावरूनही सुरू होऊन जायचे. आम्ही सोडून द्यायचो, तात्पुरतं घराच्या बाहेर जायचो, कुठेही बसायचं. इतका विचारायचा कधी कधी की कुठं जाऊन बसा. हा तर मग आणि एवढंच नाही तर त्याच नवरात्रामध्ये 2 वेळा तिने आमचे चौरंगाचे चौरंग फेकले, याचे कलशचे वगैरे. हा कलशचे वगैरे चौरंग फेकले. तर नुसतं मारहाण करायची. मग असं सगळं झालं. मग आम्ही काय केलं, पूर्ण अख्खं घर 3 खोलीचं तिला देऊन टाकलं. आणि आम्ही कोठ्यामध्ये गाई होत्या आमच्या घरी, गाईला 2 पोरी वगैरे नाही. हा तर मग हळूहळू कमी केल्या, विकून टाकल्या त्या. तर त्या कोठ्यामध्ये राहायला चाललं गेलो आम्ही दोघी बहिणी. नाहीतरी ही झोपेचा अंगावर लाट ठेवण, पाय ठेवण, डोक्यावर ठेवण, नाकावर ठेवण. तर मग माझ्या हाताला ऑपरेशनचा होता तर मला त्रास व्हायचा. तर मग तिकडे कोठ्यावर चाललं गेलो आम्ही. हिला सगळं काय देऊन दिलं, तिकडे चुलीवर स्वयंपाक वगैरे. तरी ते तिकडून येऊनही तमाशा करे. एक जण झोपायचो, एक जण जागायचो, असं सगळं झालं आमचं. मग काही दिवसानं ते पंढरपूरला गेली आम्ही, म्हणून देवाला हिला चांगली बुद्धी तरी दे. पण पंढरपूरहून आल्यावर तिला काही बुद्धी नाही, ती इतकी अजून मारे. मग एका असं समाजसेविकेला विचारलं की काही उपाय आहे का म्हटलं. म्हणजे ही अशीच करते. मग तिने एका वकिलीने जोड नेलं, म्हणे कोर्टात केस टाक. तर थोडी शांत झाली. मग तोपर्यंत त्या वकिलाला, ज्या वकिलाने यांचा डिवोर्स घडवला ना मारे, तर त्यांनाही सांगू सर ही अशी करते. तो वकीलही समजावे, पोलिसांना रिपोर्ट दिला, पोलिसही समजावे. सगळ्यांना माहित होतं की या पोरींना तिच्या पोरीला खूप वागवलं चांगलं, सगळ्यांनी माहित होतं. पण ती काय झालं ती ऐकेच नाही. सगळं प्रकरण तिच्यासोबत 3 वर्ष चाललं. आणि मग 3 वर्ष कशाला म्हणते, 3 वर्ष तर 2 वर्ष चुलच पेटली नाही आमची. हा मग काही दिवसानंतर ती मोठ्यातही ना झोपू दे, सरळ आम्ही दुसरी एक माय आहे तिच्या मंदिरात झोपो, कोणाच्याही घरी झोपो. हा आणि मी जॉबवर जायची, रात्रीनं पाणी बोलव, शेतातूनच जॉबवर जावं. मग माझी मंगला एकटी शेतातून आली की घरी नाहीये, कुठं तरी थांबे. येता तिकडून फोनवर करे तू आली काय. मग दोघी सोबतीने यायचो. पोरीला नाही बोलू दे. मग हळूहळू तिच्या पोरीने तिचे बरेच राज सांगितले, मग पोलिसांनाही सांगितले. मग तिची पोरगी आम्ही घेऊन घेतली. मग कुठं तिला कोणी सजेशन दिलं की तू यांच्यापासून वेगळी राहा. मुलीला पण त्रास द्यायची ती. हा पोरीला पण त्रास द्यायची. मग पोरीने पण तिचे राज सांगितले ना मग पोलिसांना. हा मग काही दिवसाने ते अशी चालली गेली घरातून, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी किरायाने राहते. आता ते पोरगी मोठी झाली, तेव्हा छोटी होती बिचारी. हा ती नसताना आम्ही सगळं करायचो. पण ती उगाच त्रास देईन पोरीले म्हणून आम्ही तिच्या समोर नाही बोलायचो. म्हणजे सगळं प्रत्येक गोष्टीसाठी हे करा ते करा, मॅनेजमेंट करा नाही का. आणि मग ती चालली गेली दुसऱ्या ठिकाणी राहायला, पोरगी येत जात. तर इकडे घराकडे असे 2 घर आमच्या जातीचे आले राहायला. तर ते आमच्या जातीचे ना, आम्ही त्या घरांना पाणी दिलं आमच्या विहिरीचं, म्हणजे घर बांधायला. आणि असेच ते ना समाजामध्ये म्हणजे खूप समाज
काय आहेत, चांबडे चोर लोक आहे, असं वाटते की इथं पोरीचं आपल्या हातात सापडतील नाही का. आणि आपण सापडलो नाही की त्यांचे एवढे कांड सुरू होते. तर इतके कांड केले त्यांनी आमच्या विरोधात. म्हणजे दोघांनी सगळे 7 घरं त्यांच्यासारखे 5 घरं अजून शिल्लक जमा केले. अरे बापरे. असे पण असते ना समाजात, एखादी बाई 1-2 पुरुषासोबत असते, असे पण असते ना. अशा सगळ्या बाया खराब माणसं जमा केले त्यांनी. 1 वर्ष खाऊ पिऊ घातलं त्या लोकांना, नाश्ता पाणी त्यांच्यासोबत राहणं. आणि मग त्यांनी ठरवलं की यायले मारायचं. ह्या जास्त तटस्थपणे जगते आणि कुठल्या परिस्थितीत हारत पण नाही. म्हणजे आमच्या घरात जेव्हा माझी बहीण आम्हाला त्रास द्यायची तर त्यांना खूप बरं वाटायचं रोज तमाशे पाहून. आणि मग नंतर ती गेल्यावर आम्ही जरा बऱ्यापैकी राहायला लागलो तर ते खटकलं. तरी आम्ही कुणामध्ये जायचोच नाही, आम्हाला टाइमच नाही. एवढ्याला आमच्या शेतात जाणं, शेतातून येणं, बाकी पण व्यवहार असतो आपला नाही का. तर कोणामध्ये मिसळायला आपल्याला वेळच नाही. बरोबर. ह्या लोकांनी काय केलं, मग अचानक मारायचा कांड केला. आणि मग आम्हाला समजलं की मारणार आहे. तर फक्त कधी मारणार आहे हे नाही समजलं. त्यांनी आम्हाला 17 जणांनी, म्हणजे 7 घरच्या 17 जणांनी असं घरातून ओढून असे केस कापून, म्हणजे काय ते चाकू बिकूचे असे अंगावर वारं केले, असे रेषाच्या रेषा फाडल्या गड्यावर, मानेवर. केस कापले, सगळं इतकं ओढत बाहेर काढलं आणि मारलं. बायाईनं मारलं. आणि एकाने तर मला खूप जणांच्या समोर पाय मारलं, लात आणि नालीत पडलं. आणि एवढी पब्लिक पाहत होती आणि कोणी आडवही नाही आलं. किती बेकार आहे ना समाज. आणि कोणी आडवही नाही आलं. तर मी त्याला म्हटलं तू कितीक मारशील म्हटलं. ते तो म्हणे तू जेवढी बोलशील तेवढी मारत. आणि मग मी बोलता बोलता म्हटलं त्याला की मला मारता मारता मारून टाक, मी वाचली की तू विटला. तर मग त्याला 2 पोरांचे लग्न झाले, 2 पोरांना लेकरं आज, आणि पोरीचंही लग्न झालं. म्हणजे एवढा वयस्कर तो. बापरे. बघा. सगळे वयस्कर होते. आणि सगळे हेच की कुठं नाही कुठं कांड केलेले बाईच्या. आणि त्याने बाईच्या भानगडीत एका ठिकाणी कांड केला, तिथे खूप लाथा खाल्ल्या. तिथे खाल्ल्या असत्या पण आमच्याकडे कोणी नव्हतं ना. मग आम्ही रिपोर्ट द्यायला चाललो होतो तर आम्हाला जाऊ नाही दिलं. आडवे झाले, रिपोर्ट द्यायला नाही जाऊ दिलं. मग मी पोलिसाला, जमादार होते, जमादारला फोन केला. मग त्यांनी सांगितलं की तुमच्याच घरामागं पोलीस मित्र आहे, तिथं राहा. म्हटलं आम्ही कसं राहू, ते आडवे नाही आले, आता ठेवतील का घरी. मग त्यांना आम्हाला पाठवलं. मग आम्ही तिथे रात्रभर राहिलो. तर आम्ही मग पोलीस स्टेशनला दुसऱ्या दिवशी गेलो. तर यांनी काय केलं, सगळेजण आले, एवढं आमच्याबद्दल खराब बोलत होते. मग आम्ही दाखवलं आम्हाला किती मारलं ते. ते मॅडम खूप बोलले त्यांना, सगळेले 2 पोरीले मारता का, असं तसं खूप बोलल्या. पहिल्या दिवशी तर रात्री रडू नका, तुमच्या रात्री मला चांगले दिवस आणतील. ज्या रात्री मला मारलं, दोघीला मारलं ना, त्याच दिवसाने पहिले गुरुवारी मला एकटीला मारलं 4 जणांनी. बापरे. मंगला शेतात होती, मलाही म्हणे शेतात चाल. म्हटलं किती दिवस झाले आपण रात्र पाणी ओलतो शेतात, आणि आपल्याला काय देवाने घरच दिलं, शेतीत दिले का कर्म करायला, घर नाही दिलं का म्हटलं व्यवस्थित ठेवायला. बरोबर. पूजापाती करून येतो. तर मला ते संधी पाहून 4 जणांनी एकटीला मारलं. आणि त्यांनीच रिपोर्ट दिला, हिने 10 तोड्याचे पोत चोरली, असं तसं नाही का. अरे बापरे. खोटं नाटं. मी तर कधी दारात पाय पण नाही टाकला. म्हणजे माझा तर नियम आहे, मी कोणाच्या दारात पाय पण नाही टाकत. म्हणजे लहानपणापासूनच आहे मला, मी जात नाही कोणाच्या दाराला, पाय नाही लावत माझे. आणि मग आम्ही पण रिपोर्ट द्यायला गेलो. तर मला एक पोलीस बोलला की तू आता इथं रडतं, तिथून तर हसत आली होती, तुम्ही अशाच आहे, तुमचे कार्य. इतका बोलला की सांगूच नका. मलाच बोलला तो. मग परत संध्याकाळी जात होतो मारल्यावर एवढ्या जणांनी, तर संध्याकाळी गेलो नाही. दुसऱ्या दिवशी गेलो. तर दुसऱ्या दिवशी एक जण, मला त्यातला एक जण, 17 जणातला एक जण बोलला की तुला घरी चाल. पोलिसांच्या समोर बोलला, घरी चाल, अजून मारतो, इथं कमी मारलं म्हणे. आणि असं सांगतो तुम्हाला, बारीक गांडे, तुला कमी मारलं म्हणे रात्री, आता जास्त मारतो, घरी चाल, असा बोलला तो. आणि पोलीस काहीच नाही बोलले ताई. बापरे.
आणि मग आलो, मग मारलं नाही त्यांनी त्याच्यानंतर, पण तो रिपोर्टच नाही घेतला गेला. मग आम्हाला समजवायचे पोलीस, त्यांच्याकडून चुकी झाली, माफ कर, ते शक्तिशाली आहे, तुम्हाला खतम करतील, तुम्हाला समाजामध्ये राहायचं आहे, तुम्ही हुशार आहात, MPSC करा, असं करा, नोकरीवर लागा, तुमचं ब्राईट फ्युचर आहे, रिपोर्ट नका देऊ, असं समजावण्यात गेले. आमचं मेडिकल झालं, आमच्या पुसल्यातून अमरावतीला मेडिकलला न्यायचे आम्हाला, सगळी प्रोसेस झाली, पण रिपोर्ट नाही झाला. मग रिपोर्ट घेतच नव्हते. मग आम्ही SP साहेबांकडे गेलो, कलेक्टर साहेबांकडे गेलो. मग उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी घरी आले आणि मग एक गावामध्ये चौकी आहे, तर त्या चौकीमध्ये सगळे लोक बोलावले. तर या लोकांनी, आमच्या दुश्मनांनी ताई, भाड्याने लोक नेले. याटू भरून ते प्रचाराला कशी याटू लागते तशी याटू नेले यांनी, बाया माणसं भरून. बापरे. हो. आणि मला तर वाटते, म्हटलं आपल्या विरोधात इतके लोक कसे काय. मग एका दादाला फोन केला, म्हटलं हे लोक तर दादा बाया माणसं भरून येते याटोने, गाडीने तिथे चौकीत, काय बोलतील एवढे 500 लोक. म्हणजे काय जे बोलतील ते बोलतील, ते पैशाने नेते, तुमचे कोणते वाईट धंदे आहे तर तुम्ही घाबरता. बरोबर. मग आम्हाला बोलवलं, तर आम्ही गेलो. ते आम्हाला गाडी आली न्यायला, आम्ही गेलो. मग ती मॅडम म्हणते, ह्या म्हणे की तुम्ही शिवीगाडी करे. म्हटलं सांगा शिवीगाडी कोणती करते तर. असंच त्यांनी जातीची सांगितले. आम्ही जातीबद्दल तर कधी बोलत नाही, म्हणजे आमची जात पण सांगत नाही आम्ही, आणि कुणाच्या जातीबद्दल आम्हाला काही घेणं नाही, आपण माणुसकीचं त्याने सांगणार. तर मग सांगितलं, ती आजी सांगे की हिने जातीची शिवी दिली. तर मग सांगितलं, त्या आजीला ऐकायला येत नाही, ती कानाने पण बहिरी होती, डोळ्याने पण आंधळी होती. असं. आणि एक त्यावेळेस उपसभापती होता आमच्या गावचा, बापरे, तोही पोरगी सनकी आहे, हिचे वडील सनकी होते, सगळे विरोधात. सरपंच होता ताई, बापरे, असे सगळे विरोधात. मग तरी मग ते तिथं मिटलं. दुसऱ्या दिवशी आम्ही त्या मॅडमला म्हटलं रिपोर्ट घ्या, म्हटलं परत पोलीस स्टेशनला गेलो, रिपोर्ट घ्या. त्या मॅडम म्हणाला तुमच्यावरच अॅट्रॉसिटी लावतो. अरे. मग आम्ही येऊन गेलो. मग परत बोलावलं त्यानं, म्हटलं आता सांगतो, अजून साहेबांजवळ जातो SP कडे. मग बोलावलं आणि रिपोर्ट घेतला. म्हणजे 15 दिवसांनी रिपोर्ट घेतला. त्या 17 जणांवर 12 कलमा बसल्या. 17 जणांवर 12 कलमा बसल्या. आणि मग रोज आम्हाला त्या पिरियड मध्ये 1-1.5 व्हायचा पोलीस स्टेशनला रात्री आणून द्यायचे. म्हणजे खूप दहशत ताई. इतकं होतं की म्हणजे घरात आमची कमाई होती, आम्ही कमाई करायचो, कष्ट करायचो, सगळं अन्न राहायचं, पण आम्हाला खायलाच नाही भेटायचं. ह्या लोकांमुळे नाही एवढं छान करतायत. खायलाच नाही भेटायचं. आणि मग रिपोर्ट झाला, सगळीकडे दहशत झाली, पेपरला आले, यांच्यावर कलमा बसल्या. मग हे लोकांनी एक ठरवलं, ताई जिथं दिसन तिथं मारे अजून आम्हाला. मग अगो बाई. जिथं दिसन तिथं मारेल. खूप कांड केले. एक वेळा तर एक चाकू घेऊन पाठवला माणूस 60 वर्षाचा शेताकडचा. अरे बापरे. आणि तो चाकू घेऊन आम्हाला वाटलं की हा खूप घाण शिव्या द्यायचा, बिलकुल अश्लील शिव्या द्यायचा. तर मी म्हटलं मंगलाले, हा का शिव्या देतो काका? तर म्हणते त्याच्या घरी झालं असं काही दरक येतो आणि मग शिव्यात देतो. नंतर 2 मिनिटानं तो आमच्याकडे धावत आहे, गोटे मारत आहे. म्हटलं मंगलाले चाल पड. अरे बापरे. पड पटपट. त्याच्याजवळ काहीतरी पण दिसते, म्हटलं असं चमकत आहे ते स्टील सारखं. मग बोलता बोलता मग लक्षात आलं की ज्या मॅडम आपल्याला म्हणते ना, मला का नाही सांगत तुम्ही SP जवळ जाता, तर तिला सांग म्हटलं. त्यांना फोन लावला, माझे आवाज आपण घाबरतोय नाही का. त्या मॅडम त्याचा पण आवाज जात होता. मग त्या मॅडम म्हणते ठीक आहे मी येतो तुमचं वावराचं. मग ते बाकी लोकांनी, पोलिसांनी वावर पाहिलं होतं. आमच्या शेताकडे दारूच्या भट्ट्या असते, मोहफुलाच्या, तर ते पकडायला येत असते ते जंगलामध्ये. तर मग माहित आहे, तरी त्यांनी नियोजनानं लहान गाडी आणली, मोठी गाडी जंगलात जात नाही असं वगैरे आले ते. आणि मग तोपर्यंत आम्ही खूप धावलो. तोही माणूस आमच्या मागे तेवढा धावत होता, तो काका. आणि ताई सगळ्या शेतामध्ये मजूर होता. कोणीच मध्ये नाही पडलं. कोणीच मध्ये नाही. सगळे माहिती आहे पोराईचे शेवटचे दिवस आहे. बापरे. कोणीच नाही. आणि ज्यांचं आमच्यासोबत खूप पटे ना, तेही नाही. ते म्हणे इकडे लपा तिकडे लपा. पण म्हटलं असतं त्या माणसाला दहशत दिली असती. समाजामध्ये अशाने गुन्हेगारी वाढते.
शेवटी एका नाल्यातून घुसून एका झुडपामागे लपलो तेव्हा तो पळाला. आणि मग काही वेळाने पोलीस आली. आता त्यांनाही यायला वेळ लागते ना, म्हणजे आमचं गाव 7 किलोमीटर इकडून असं नाही का, त्यांनाही काही म्हणू शकत नाही. आले मग सगळे लोक सांगायला लागले आताच होता तो, आताच होता तो, असं नाही का. मी त्याचे व्हिडिओ पण केले, ते दाखवले. आणि मग त्या काकाला पकडलं, तिथे चाकू घेऊन झोपला होता तो. आणि मग झापलं, त्या मॅडमने मारलं त्याला, पोलीस स्टेशनला आणलं वगैरे, त्याच्यावर गुन्हा बसवला. एका पलमध्ये तो दारू बिरू सगळी, त्या मॅडमची एका थापडीने दारू बिरू सगळी उतरली मग त्याची. तर जे लोक ताई जे लोक ताई आडवी आली नाही ते लोक घरी समजायला त्याचा रिपोर्ट नका देऊ बघा. समज बघा कसा आहे. शेतात पण समजवायला आम्हाला की त्याचा रिपोर्ट नका देऊ, चुकी होऊन गेली, दारू पिऊन होता. सांगा. बापरे. तर त्यावेळेस आम्हाला पुढे काही अंदाज होता की खूप दुश्मन वाढेल म्हणून आम्ही जे समजायला यायचे त्यांना कधी उलट नाही बोलायचो. हो दादा, नाही दादा, असं प्रेमाने बोलायचो आम्ही. ते झालं. आणि त्याच्यानंतर काय झालं, म्हणजे हे जानेवारीची गोष्ट. आणि त्याच्यानंतर काय झालं, नवरात्र आलं. तर नवरात्रामध्ये एक पोरगं शिकवलं ह्याच लोकांनी की खूप घाण शिव्या द्यायचा. आणि त्या नुपूरचाच वाढदिवस होता, त्या बहिणीच्या पोरीचा, माझ्या घरी करत होतो. आणि नवरात्र होतं अनायशे. तर ते पोरगं घाण शिव्या द्यायचं. म्हटलं एवढं घाण देते आपण, याचा व्हिडिओ आतमधून करू. तर तो शिव्याच दे, बाहेर निघा, रांडा, बाहेर निघा. मग मी निघाली आणि मी व्हिडिओ करायला लागली. तो इतके काडे आपटे, शिवी गाडी करे, तुले पहिल्या चट्ट्यात घेतो, मागच्या चट्ट्यात घेतो, आर्वीच्या जंगलात टाकतो. शेवटी तर त्यानं इतकी हद केली की तुले व्हिडिओ करायचा एवढा शौक आहे ना, तर तू माझ्या याचा घे खराब बोलून. आणि माझं पॅन्टही सोडला आणि अंडरवेअरही सोडली. अरे 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 अरे. बघा. आणि मग तरी आम्ही काहीच नाही केलं. तरी त्या पोरीचा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट केला. रात्री येऊन शिव्या दे. मग 112ला वगैरे फोन केला. मग की असं असं आहे. मग ते पोलिसांची गाडी वगैरे आली, मॅडम आल्या, त्या तुमच्या सोबत कोण होते, असं कोण होते. एवढ्या आम्ही तिथे गेल्यावरही सगळ्या पोलिसांना सांगितलं की त्यांना पेन कागद द्या, तिलेच लिहू द्या. मी एकाला विचारलं कॉन्स्टेबलला की सर त्यांनी शिवीगाडी केली, ते लिहू का बरं. काय लिहायचं आहे ते लिहा मॅडम, आम्हाला नका सांगू. म्हणजे असं ट्रीटमेंट देते ज्यांच्यावर अन्याय होते त्यांना, जसं काही आपण गुन्हेगार आहोत. आणि ते पोरगी कसं नवरात्र होतं तर त्या नुपूरला आम्ही घरी टाकलं. म्हणजे घरी टाकलं, नवरात्र आहे, ज्योत आहे, आणि हे नाही नेता येत ना, म्हणजे घराला कुलूप नाही लावता येत. बरोबर. असं आमची श्रद्धा. पण आणि दोघी बहिणी चाललं गेलो. आणि आम्ही मग नंतर तिथं इतकं पस्ताव की लेकरू घेतलं असतं बरं झालं असतं, देव काही उठून पडत नाही कोण काही केलं तर. आणि त्यात ती आमची स्वतःची पण नव्हती ना, दुसऱ्या बहिणी. तर तिला फोन लावायचा. मग शेवटी तो रिपोर्ट झाला, मी लिहिला. मग त्या मॅडमनं विचारलं मला की तुझ्या मोबाईलमध्ये जे तू लिहिलं ते आहे का. मग दाखवलं. मग तेव्हा पाहायला मग त्या पोरावर कलम वगैरे बसली. कलम वगैरे. मग मी थोडेसे वयस्कर होते, एक पोलीस, ते रायटर होते ठाणेदाराचे. तर त्यांना म्हटलं सर एक फोन करू द्या ना मला, माझा मोबाईल तोपर्यंत ड्राय होऊन गेला, चार्जिंगच नाही. तर एक फोन करू द्या ना. नाही म्हणे माझ्या याच्यातून नाही करतायत. ते गेल्यावर दुसरे म्हणे ताई याच्यावरून लावा म्हणे, ते ठाण्याचं लँडलाईन. म्हणजे थोडंसं लेकरू होतं तर धाक वाटते ना की बाई झोपू नको, आम्ही येतो वगैरे, नाही का. असं झालं. मग आलो घरी. त्या 2-4 दिवसांनी आल्यात त्या मॅडम, सगळे पोलीस गँग घेऊन त्या पोराला नेलं, त्याला फणसावलं चांगलं. खूप मारलं. मग दुसऱ्याच्या हाताने त्या पोराने माफी मागितली आम्हाला. म्हणजे घरात येऊन नाही, आमच्या जवळ नाही येऊन प्रत्यक्षात दुसऱ्याला की माफ कर म्हणा, चुकी झाली, शिकवलं लोकांना असं वगैरे, नाही का. असं. आणि मग तिथून 2 ते 3 दिवसात आम्ही एबीपी माझाने आमची दखल घेतली. एबीपी सगळं उत्पन्न वगैरे सगळं की कष्ट करते वगैरे म्हणून. आणि मग ती दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी प्रदर्शित झाली. मग सगळीकडे महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाली आमची ती दखल. आणि मग नाही का हे आमचे सत्कार पण करायला लोक शेतामध्ये आले. अरे वा. आणि मग तुमचं खूप चांगलं करणार ताई. तुम्ही करताय ना स्वामींची सेवा, तर स्वामी तुम्हाला एकटं नाही सोडणार. नाही, देवांनी एकटं नाही सोडलं ताई. देवाने कदाचित यासाठी टाइम आणला असं की प्रत्येकाचा तुम्ही रवैया पाहून घ्या, इथे कोणी कोणाचं. खरंय ताई.
आणि आम्ही तर इतकं घाबरत होतो ताई दोघी, आम्ही परिणामाला खूप घाबरायचो. मी इतकं घाबरायचो, आम्हाला माहित आहे युद्धाचा, लढाईचा, भांडणाचा परिणाम चांगला होत नाही. चांगला होत नाही, खरंय. हा, आणि मी तर नेहमी घाबरायची. तर मग खूप सत्कार झाले. अजून आमच्या दुश्मनांना वाटलं की ह्या म्हणजे आमचं डिमोशन नाही झालं, प्रमोशन होत आहे. बरोबर. हो. लोक येते तोपर्यंत यांनी काय केलं ताई, जेव्हा आम्हाला 17 जणांनी मारलं, एक एक घर जाऊन बंद केलं आमच्यासाठी. बघा, एक एक घर बंद केलं. येईल येऊ देऊ नका, उद्या मरण त्या तुमच्यावर नावी. एवढंच नाही, कामाला येणे लोक शेतामध्ये, आणि सांगू त्यांना, ते म्हणे तुमचं कमी जास्त झालं तर आम्हालाच पोलिस त्रास देईल पुराव्यासाठी. मग शेवटी सांगू की कामाला या, जर कमी जास्त झालं तर सांगा पोलिसला, आम्ही होतोही नाही तिथं कामाला, किंवा संडासला गेलतो. हा, या अटीवर कुठे ये, कोणीच बोलले नाही ताई, सगळी कोणीच नाही, फक्त असे इशारानं सांगे, फोनवर सांगे बरोबर राहा, जपून राहा, तुमचं कमी जास्त करते, असं सगळं सांगते. पण आणि तुम्हाला एवढं सांगतो की आता मी बीडकर आहे ना, तर माझे जे बीडकर होते ते आमच्या विरोधात, बघा, त्यांनाही दुश्मनांनी कब्जा केलं. ज्यांच्या मुलांना मी चांगलं वळण लावलं, ज्यांना आम्ही चांगल्या मार्गावर लावलं, ज्यांना मदत केली, तेही आमच्या विरोधात. एक वेळा असंच नवरात्र होतं, माझ्या लहान बहिणीला स्वप्न दिसलं की जे कुडाचे दैवत आहे ना, कुडाचे देव ते सगळे असे तापावर उभे आहेत, खाली विस्तव आहे आणि वरती आहे देव, आणि हे सगळे बीडकर एका एका साईडने राहून, आणि आपण दोघीच बहिणी एका साईडने, आणि खूप मोठ्या मोठ्या डोळ्याने रागाने हे आपल्याकडे पाहत आहे. हा, तर मग हे मला सांगे, म्हटलं सांगते की हे सगळे लोक आपले विरोधक आहे, आपल्याला मदत नाही करणार, तर आम्ही त्यांच्या दारावर गेलो नाही कधी. बापरे ताई, आता तुमचे भोग संपले, आता तुम्हाला स्वामी एवढी साथ देतील ना, तुम्ही रडू नका. पूर्ण अनुभव सांगताना तुम्ही रडताय हो ताई, मला त्या आवाज कसा तरी हृदयाला भिडतोय तुमचा. आम्ही रोज रडायचो ताई, आम्ही कोणाच्या दारावर एका ठिकाणी असं सांगायला गेलो, म्हणजे रोज त्यांचं तोंड थकत नव्हतं ताई, कौतुक करता करता आमचं. आणि भांडण झाल्यावर, मारल्यावर सांगायला गेलो ताई, तोंडावर दार लावला आमच्या. बापरे, बघा. हा, आणि म्हणे की तुम्हाला काही नवरा नाही, लेकरं नाही, विश्वाचं बराड पाठीवर आहे, तुमच्यासाठी आम्ही आमचे नवरे धोक्यात घालाव का? अरे बापरे. हा, बरं झालं ताई, आम्ही चारित्र्यवान पोरी होतो, कष्टाचे होतो, कोणाचा 1 रुपया खाल्ला नाही, तरी आम्हालाही कोणी मदत केली नाही ताई. बापरे. उलट आमच्या विरोधात हे दुश्मनांकडून 126 बायांनी सह्या मारल्या, यांचे पैसे उकडायचे धंदे. बापरे, बघा. हा, त्याच्यामध्ये पोलीस पाटील, त्याच्यामध्ये सरपंच, सभापती, उपसभापती, असे सगळे मोठे मोठे लोक. बापरे. आणि जर कमी बुद्धीचं असतो ताई, तर असं वाटलं असतं की आपल्या विरोधात इतके लोक आहेत, तर आपल्या जगण्यात काही अर्थ नाही, आपण कमी जास्त करून घेतलं असतं. खरंय, कधीच करायचं नाही तसं. संकटानंतर, काट्यांच्या रस्त्यानंतर फुलांचा रस्ता येतोच ताई आपल्याला. मग आम्ही नेहमी विचार करू की कौरव पांडवाच्या लढाईत कौरव बलशाली होते, सगळे लोक त्यांच्यासोबत होते, एवढंच नाही तर जो लाड करायचा भीष्म अर्जुनाचा, त्या अर्जुनाला त्याच्या विरोधात बाण काढावा लागला. बरोबर. हा, गुरुच्या विरोधात लढावं लागलं, सख्खा मामा कौरवाच्या बाजूने चालला गेला, पण देव यांच्या बाजूने होता, तर आपल्याही बाजूने देव आहेत. हा, म्हणून आम्ही अशा पद्धतीने जगत गेलो ताई, आणि लढत गेलो. आणि एवढंच नाही ताई, तर माझा वाढदिवस 1 जूनला येते, सोमवारला, आणि पहिले जे 17 जणांनी मारलं ना आम्हाला, दोघी बहिणीला केस कापून कपडे फाडून, ते 17 जण माझ्या वाढदिवसाला जेलमध्ये गेले, सेंट्रल जेलला. बघा, स्वामी आहेत की नाही ताई? खरंच आहे ताई, खरंच आहे. आहेत. आणि अजून तुमचे बघा, आणि तुमची ती बातमी आहे ना माझ्याकडे, ती पण मी व्हिडिओ मध्ये टाकते. तुमचं यश आता कधीच थांबणार नाही ताई, तुम्ही खूप उंचीवर जाणार आहात ताई. खूप छान. मी शेअर करते ताई, खरंच तुम्हाला सलाम आहे, सलाम. आणि ताई, अजून ते सत्कार वगैरे झाले, आणि ते जे जेलमध्ये गेले ना ताई, ते घरापाशी गेले, यांना वाटलं जमानत होईल आपली साधी, तर ते घरापाशी गेले. माझा वाढदिवस होता, मी अंगणामध्ये रांगोळी टाकत होती, माझ्या घरापाशी ऑटो थांबून कसे म्हणते ते, हर हर महादेव. ओ. हा,
आणि नेटके मग तेव्हा कोरोना पण होता आणि 1 जून होता, सोमवार होता. आणि जे साहेबांनी पाहिलं असेल की 2 पोरी हे एवढे सगळे जण, हो. त्यांनी चांगला निर्णय घेतला यांना 24 तासाची सेंट्रलची कस्टडी द्या म्हणून. बरोबर, खरंय. हा. आणि तिकडून आल्यावरही ते असे करे आता तुमचा 302 करण. त्यातल्या एकाची पोरगी पोलीस होती 20-22 वर्षापासून. हा. तर ती पण अशी आता यांचा 302 करण. एवढं दहशतमध्ये असायचो ताई आई की गं. खूपच. तर शेवटी ताई सत्कार झाले, एबीपी माझा आली, तर यांनी काय केलं आता हिला संपवायचं. म्हणजे मला ही हो. जरा जास्त हुशार आहे. हा, हा. म्हणजे इतकं जिथं संपायचं होतं तिथे या तरक्की करून राहिल्या. हा. तर एक दिवस सकाळी उठली आणि पाणी म्हणजे झाडाला पाणी टाकायला गेली ताई. तिथेच माझी लहान बहीण संडास घासत होती, तर शेजारच्या पुराने मला सब्बल मारली डोक्यावर. अरे 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 अरे. हा. बापरे. हा, सब्बल मारली डोक्यावर. मग मला वाटलं की वरून काही वीट पडली असेल भिंतीची. पाहत होतो अय्यो. पोरगो कुदलं. त्याचा बाप म्हणते सोडू नको आता, सोडू नको. आणि मग बापरे. मंगलाई आली तर दोघीने तो मारत होता आणि जसंही मागून बाई आल्या घरामागून हा. तसा तो भिंतीवरून कुदून गेला. बापरे. हा. मग मी तसंच त्याच मॅडमला फोन केला. त्यांनी नाही उचलला तर एसडीपीओ मॅडमला केला. मग त्या मॅडम आल्या, त्यांचं पोलीस युनिट आला, मला नेलं आणि या पोरालाही नेलं आणि मग मारलं त्याला. मग माझं मेडिकल वगैरे झालं आणि मग घरी आणून दिलं आम्हाला. मग इतका म्हणजे इतकं दहशत होती ताई की मी तर खूप घाबरू की आता किती वर्ष हेच करायचं का. नुसतं एक आपण हे पाठवतो, अर्ज पाठवतो, एसपी, कलेक्टर, आयजी, डीजीपी, होम मिनिस्ट्री, महिला आयोग, सगळ्यांना त्याचं काय करते चौकशी माहित नाही. हे पोलीस लोक 2 ओळीचं समजपत्र देते, तुमचे अर्ज वरिष्ठांकडे पोहोचले, वरिष्ठांकडून आम्हाला आले, आम्ही असं पंचनामा केला नाही का. मग एका दादाला म्हटलं दादा मला बच्चू कडूची भेट घालून द्या म्हटलं. तर ते ऐकतील. तर मग बच्चू कडू त्या पोरांनी घरीच आणले. त्यावेळेस ते राज्यमंत्री होते. ओ. हा. बापरे. आणि मग मग बच्चू कडू आले. म्हणजे आम्हाला बिलीव पण नाही. मी तर चिमटाच घेतला. म्हटलं तुम्ही खरंच बच्चू कडू आहे का. म्हणे हो खरंच आहे. बाहेर त्यांच्या इतक्या अशा खूप रप गाड्या लागल्या ना त्यांना, ते पोलीस प्रोटेक्शन वगैरे नाही का. मग ते घरी आले. मग त्यानं पाहिलं 2 पोरी आणि एवढं मोठं घर, इतके दुश्मन कशा राहते नाही का. सगळं ऐकून पण घेतलं आणि ठाणेदार साहेबांना दम पण दिला त्यांनी घरातून माझ्या. हा. आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणते तुम्ही कशाला घाबरता, तुम्ही झाशीच्या राणी आहे, दुर्गेचा अवतार आहे, तुम्हाला कुणाची भीती आहे. बाप रे. बघा. हा. आणि तेव्हापासून ताई आम्ही थोडंसं भयमुक्त झालो. नाही आता तुम्हाला भीतीच नाही ताई. बिलकुल घाबरू नका. आम्हाला पण जमेल ना तर मी नक्की येईल तिकडे. नक्की. आता केंजरे दादा पण म्हणे मी पण येईल, ताईंना पण घेऊन येईल. आणि त्यांना सांगेल केंजरे दादांना नक्की येऊ आम्ही तिथे. हा. आणि त्याच्यानंतर शेताकडचा पण त्याला पण खूप म्हणजे मोठे बाबाचं शेत घेतलं त्याने शेताकडच्याने आणि आत्याचं पण घेतलं. तर आता वाटते असं की तर ह्या 2 पोरी यांचं पण घेऊ. त्याच्यासाठी खूप त्रास दे, वडिलांनाही दे. आणि आम्ही होतो मोठं, मी माझ्याने आता काही वेळापूर्वी सांगितलं 2 बहिणीला त्याने खूप मारलं, तर आम्हाला पण देत होत्या. म्हणजे खूप त्रास दे. एवढंच नाही ताई, ते आता तुम्ही विचार करा आता किती वाजले, आपल्याला घरातच कसं वाटते. आणि रात्री सगळ्या महाराष्ट्रात लोड शेडिंग आहे शेतामध्ये. तर आठवड्यातून 4 दिवस रात्री लाईन 12 ते 8, 11 ते 7, 10 ते 6 रात्री अशी असते. तर आम्ही रात्री पण पाणी द्यायला जातो ताई. बापरे. आणि तुम्हाला ताई. आणि त्या जंगलामध्ये वाघ, अस्वल आहे ताई, साप आहे, विंचू आहे. पण तुम्हाला सांगतो ताई वाघ पण चांगला आहे. 2 वेळा भेटला आम्हाला. तो पट्ट्याचा पण चांगला होता स्वभाव त्याचा. आम्हाला माणसांचीच फार भीती वाटते. आमच्या जंगलामध्ये वाघाने फार हल्ले केले माणसांवरती. एका लेडीजवर अस्वलने पण केला. वाचली नाही ती बाई. पण आमच्या सोबत असं काही घडलं नाही ताई. साप आहे, विंचू आहे, दिसत नसेल का ताई, पण रात्री आमच्यावर कधी काही करत नाही बिचारे, वाट देऊन देते. रात्र पाणी बोलतो ताई आम्ही, एका ठिकाणी थांबत नाही. पण आमचा शेजारचा काय करे, स्टॅटर आम्ही चालू केलं ते आम्हाला जाऊ द्यायचा 500 फुटावर आणि बंद करून दे.
बापरे, किती वृत्ती वाईट असते ना. हा इतकी हो. आणि इतक्या मला सांगा 500 फुटाहून डिसेंबर मध्ये किती थंडी असते, जानेवारी मध्ये किती थंडी असते, त्यात पिकावर किती दव असते, पूर्ण ओलं होतो, पुन्हा वापस या, पुन्हा चालू करा, एवढा त्रास ताई. म्हणजे काही लपून ठेवलं तर घेऊन जाणं खूप त्रास. रात्रीनं असे ढेकलं मारे ताई. आणि असे गाणे म्हणे आम्ही. आता आमचे लग्न झाले नाही, आम्ही कुवारा आहे तर तुम्हाला सांगतो, रंडी तेरा कुवारा बदन. हा कब तक रहेगी. रात्रीनं खूप म्हणजे ते गाणे. आम्ही काय करू शकतो, काहीच नाही. आपण रात्री भांडू पण नाही शकत. तिथं काहीच इलाज नाही, फक्त चोरून राहणं आणि आपलं काम करणं. हे असं 24 वर्ष झाले चालू आहे आमचं. हा. आणि तो माणूस 4-4, 5-5 जण घेऊन तिथे पार्ट्या करते, कोंबच्या त्याच्या, आणि एवढे जण आम्हाला त्रास देत. तरी इतक्या कठीण प्रसंगामध्ये आम्ही शेती करतो. बापरे. हा. आणि कधी कधी जर रिपोर्ट दिला आणि पोलिस शेतात आले ना, तर पोलिसांना सांगतो उलट ताई की हे आमच्या समोर उघड्या होते. उघड्या होणाऱ्या पोरी असतो तर तो तिथे राहिला असतो का बाहेर प्रांतातून येऊन, खरंय ना, एमपी मधून येऊन. पण तरी ताई याच्यावर अन्याय होते ना, त्याला कोणी साथ देत नाही. खूप प्रचंड होणार. तुमचं खूप चांगले दिवस येतील ताई. थोडे दिवस थांबा, खूप चांगले दिवस येतील ताई. बरं झालं ताई. देवांची खूप म्हणजे खूप काय माहिती, आम्ही देवाचेच लेकरं आहो. देवाने आमची एबीपी माझा आली, BBC मराठीने आमची दखल घेतली. खूप मोठमोठे पुरस्कार भेटले ताई. रुपाली ताई चाकणकरच्या हस्ते आदर्श महिला पुरस्कार भेटला, नारी शक्ती भेटला, कर्तृत्वान महिला पुरस्कार भेटला. आणि हा विदर्भ आयकॉन भेटला. एवढंच नाही ताई तर सगळे पुरस्कार ते असते सगळ्या ठिकाणी, सगळे असते. त्यांचं काम पण चांगलं असते ताई. पण त्यातही आमच्या बिडकड भगिनीचा खूप डंका वाजतो. खरंय. पण अजून छान वाजेल डंका बघा की तुम्हाला नंतर काहीच करायची वेळ येणार नाही ताई. तुम्ही खूप सहन केलंय. खरंच म्हणजे माझ्या डोळ्यात अश्रू येत आहेत. तुम्ही सगळं सांगताय. तासभरापासून कंटिन्यू तुम्ही रडताय ताई. आम्हाला देवानेच ताकद दिली हे सगळं करायसाठी. खरंच स्वामींनी ताकद दिली. खूप छान. आणि एवढंच नाही ताई तर प्रत्येक आम्हाला साक्षात्कार दाखवत गेला देव. हो ना. हा. प्रत्येक वेळेस साक्षात्कार दाखवत गेला आम्हाला की काय माहिती वाटे असेल की पोरी पुढे घाबरून जाईल, असं होत राहील, तर त्याने फळ दाखवले. मला तर एक आई आहे, म्हणजे आम्ही आई आहे म्हणतो, तिच्याजवळ 9 पोरी घटस्थापनेच्या दिवशी झोपलेल्या दिसल्या स्वप्नामध्ये. हा. असे प्रत्येक वेळेस आम्हाला स्वप्न दिसले, दाखले दाखवले. एवढंच नाही तर कोण माणूस तुमच्याजवळ कसा बोलतो आणि बाहेर काय बोलतो हे सगळं दिसत गेलं. सावध केलं ना तुम्हाला. सावध केलं. हा. म्हणून काय माहिती आम्ही जगलो नाही तर आमचे दुश्मन तर असे होते की त्या पोरीवाई म्हणून वाचते, पोरं असते तर दारूच्या अड्ड्यावर सापडल्या असत्या, जुव्यात सापडल्या असत्या, कुठे जेवणाच्या पंक्तीत सापडल्या असत्या, असं पण होतं. पण एवढं सांगतो तरी आम्ही कुठे जेवायच्या पंक्तीतही जात नाही आता. नाही, तसंच राहा. एकदम तटस्थ राहा ताई. तुमचं यश नक्की आहे. मी शेअर करते. केंजेडे दादा पण बोलले ताई की आता तुमचे भोग संपायला आले. हो, खरंच संपायला आले. आम्ही नक्की येऊ तिकडे तुमच्याकडे. हा, नक्की या ताई. हो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. मंगलाला पण सांगा. जवळ स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ बेटा. अमरावती जिल्ह्यामधील वरुड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पुसला या गावातील रहिवाशी असलेल्या बिडकर कुटुंबात 2 सख्या बहिणी रणरागिणींचं जीवन जगण्यासाठी सध्या धावपळ सुरू आहे. एखाद्या कर्त्या पुरुषालाही लाजवेल अशी त्यांची कहाणी आहे. जगण्याचं कोणतंच साधन नसल्यानं या रणरागिणी शेतात उतरल्या आणि आज शेतीतून लाखो रुपयांचं त्या उत्पन्न घेत आहेत. काय आहे या 2 बहिणींची कहाणी आपण पाहूया. अमरावतीच्या वरुडमधल्या पुसला गावातील या 2 सख्या बहिणी सुशीला आणि बेबी बिडकर. जगण्यासाठी सुरू असलेली त्यांची धडपड कोणालाही लाजवेल. आई वडिलांचं छत्र हरवलेल्या या रणरागिण्या शेतात उतरल्या आणि आज कष्टातून लाखोंचं उत्पादन घेत आहेत. 2009 साली आजारपणामुळे वडिलांचं निधन झालं तर 2च वर्षात आईचं छत्रही हरवलं. या दुःखातून सावरत त्यांनी उपजीविकेसाठी शेतीला जवळ केलं.
साधारण 5 एकर शेती, तीही गावापासून 7 किलोमीटर दूर जंगलात. शिवाय 4 किलोमीटरचा प्रवास पायी चालत करावा लागतो. पण याही आव्हानावर त्यांनी मात केली. तर आम्ही जेव्हा येतो सकाळी जर आलो तर ऑटोने एसटीने वगैरे येतो आणि इथून 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर जिथे एक थांबा आहे खोपडे तिथे आम्ही थांबतो. तिथून जंगलातून आम्ही कंटिन्यू पायी येतो आणि जंगल थोडा म्हणजे हिंस्त्र वन्य पशूंचं आहे, त्यामुळे आम्हाला फार भीती वाटते, बाकीच्यांनाही भीती वाटते. 2004 साली लावलेली संत्री मोसंबीची झाडं निसर्गाच्या लहरीपणामुळे वाळली. त्यांना कष्टाने पुन्हा उभं केलं. सोबत कापूस, तूर, गव्हाचं पीक घ्यायलाही सुरुवात केली. पण महावितरणाच्या अवेळी येणाऱ्या लाईटमुळे रात्री अपरात्री पिकांना पाणी द्यायला जावं लागतं. विद्युत साथ देत नाही. कधी सकाळी असते, रात्री त्यानं रात्री पण यावं लागते. रात्रीच्या वेळेस जनावरांचा खूप भीती वाटते, कारण वाघ, रोही, रानडुक्कर आणि माकडं पण आहे. आलेल्या प्रत्येक संकटाला या दोघींनी धीरानं तोंड दिलं. बहिणींची लग्न लावून दिली. कोणावरही अवलंबून न राहता एकमेकींचा आधार बनलेल्या या रणरागिण्यांना माझाचा सलाम. अमरावतीहून प्रणय निर्बाणसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. त्यावेळी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी विचारपीठावर यावं. कर्तृत्ववान महिला शेतकरी कुठे गेलो आणि सन्मान माननीय प्रकाश पाटील देवसरकर साहेब, माजी आमदार उमरखेड भागाव विधानसभा क्षेत्र हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आम्ही शेती करतो, तुम्ही शेती करता, मग कोण आहे सोबत? मी कुमारी सुशीला दशरथराव बिडकर. माझं नाव बेबी दशरथराव बिडकर. आम्ही दोघी बहिणी 23 वर्ष झाले या पंढरीच्या जंगलात शेती करतो. वडील शेती करायचे, मग त्यांच्या सोबतीने आम्ही पण सर्व बहिणी शेतीमध्ये उतरलो लहानपणापासून. या 2 बहिणी अमरावती जिल्ह्यातील पंढरीच्या जंगलात शेती करतात. 4 एकर जमिनीवरचा 7/12 त्यांच्या नावावर आहे. हे महेंद्री पंढरीचं 10,000 हेक्टरचं संरक्षित जंगल आहे. सध्या त्यांच्या शेतात कपाशी, तूर, एरंडी आणि संत्र्याचं पीक आहे. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.